नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ना सुख आणि दुःख हे समान भागात किंवा मग कमी जास्त प्रमाणात येतच असतं. तर माझ्याही आयुष्यात असंच काही झालं, काही सुखद घटना तर काही दुःखद घटनासुद्धा झालं. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला लाईव्ह अपडेट देणार आहे. काही दिवस माझे ब्लॉग्स ना इरेग्युलर येत होते आणि त्याचे रिझन्स काय आहेत सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार असं म्हटलं होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी ते शेअर करणार आहे. तर व्लॉग कंटिन्यू पहा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा, कारण काही चांगल्या गोष्टी मी शेअर करणार आहे. तर आज आहे कालभैरव जयंती, म्हणजे उज्जैनवरून आल्यानंतर ना हा पहिलाच ब्लॉग मी जो आहे तो शूट करायला घेतला होता. संध्याकाळी मी जे तयारी आहे, म्हणजे आज जयंती असल्यामुळे ना मला चौमुखी दिवा दरवाजाच्या बाहेर लावायचा होता, काळे तीळ टाकून पिठाचा दिवा. आणि त्याचबरोबर ना आज मला ना कालभैरव मंदिरातसुद्धा जायचं होतं. तर वहिनींचा फोन आला होता आणि त्या म्हणाल्या की आपण जाऊया. सो त्याचीसुद्धा तयारी होती. तर मला घरातल्याही कामं आवरायची होती. तर आता सगळं ना घरातलं आवरता तुमच्यासोबत मी गोष्ट शेअर करते. तर गेले 1-1.5 वर्ष ना आम्ही विचार करत होतो महाकाल उज्जैनला जायचा, पण काही सगळं जुळून येत नव्हतं. पण फायनली ना जुळून आलं 1-1.5 महिन्यापूर्वी आणि सगळ्या घरातल्यांचाही होकार मिळाला आणि सगळ्याच गोष्टी जुळून आल्या. म्हणजे आपण कधी मनात विचार केला ना एखाद्या गोष्टीचा मनापासून तिथे जाण्याचा किंवा काही मिळवण्याचा, तर ती गोष्ट ना नक्की पूर्ण होते आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला असून तो नेहमी सफल होतो. तर असंच काही झालं. 1-1.5 महिन्यापूर्वी ठरलं, सगळं जुळून आलं. सुट्टीच्या दिवसामध्ये म्हणजे दिवाळीच्या सुट्टीच्या दिवसात जायचा प्रयत्न करत होतो, पण त्यावेळेला तिकीट्स काही अवेलेबल नव्हते. त्यामुळे मग आम्ही सुट्टी संपता जे तिकीट्स आम्हाला मिळाले तर ते तिकीट्स आम्ही बुक केले आणि गेलो. एकंदरीत ट्रिप खूप सुंदर झाली, अविस्मरणीय होती. उज्जैन, महाकाल, इंदोर, महेश्वर आणि ओंकारेश्वर अशा सगळ्या प्लेसेसला आम्ही व्हिजिट केलं. तुमच्यासोबत जेवढं मला शक्य झालं तेवढं कॅप्चर करून शेअर करायचा प्रयत्नही केला आणि तुम्हाला मी सजेस्टही केलं की तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, कारण खरंच खूप अनुभव चांगला होता. तुम्हाला जर डिटेलमध्ये ना म्हणजे ट्रिपबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच यावर डिटेल व्हिडिओ एक शेअर करेनच, कारण मला जो अनुभव आला तो तुमच्यासोबत शेअर करायला मला नक्कीच आवडेल. तर त्यानंतर मग काय झालं ना, आम्ही ऑन द वे येत असताना ना एक अत्यंत दुःखद घटना माझ्या आयुष्यात घडली. ती म्हणजे माझे मावशीचे मिस्टर जे आहेत, माझे काका जे आहेत ते एक्सपायर झाले आणि ऑन द वे ट्रॅव्हल करत असताना मला ही न्यूज मिळाली. खरं तर मी मुंबईत असते तर झटपट कशीही जाऊ शकले असते, पण मी लांब होते, म्हणजे आपल्या गावापासून लांब होते. त्यामुळे मला ना झटपट असं येता आलं नाही आणि अत्यंत मला खूप असं मनापासून वाईट वाटतं की त्यांचं शेवटचं दर्शनही मला करता आलं नाही. तर झालं असं होतं की ते पंढरपूर यात्रेसाठी गेले होते, पंढरपूर दर्शनाला, आणि तिथेच ते त्यांना म्हणजे हार्ट अटॅक आला आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला. त्यानंतर मग सगळं जे अंत्यविधी वगैरे होतं ते सगळं गावीच केलं, कारण ते गावीच राहत होते स्थायिक, त्यामुळे. आणि मला तिथे जाता आलं नाही. मग उज्जैनवरून आल्यानंतर ना मी लगेचच तिकडे गेली गावी, म्हणजे माझ्या मावशीला भेटायला, तिला आवाज द्यायला. आणि मग तिला भेटून आल्यानंतर घरातल्या बऱ्याच गोष्टी, म्हणजे उज्जैनवरून आल्यानंतर 6 दिवसाची ट्रिप केल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे घरात किती सारा कपड्यांचा पसारा, घरातल्या गोष्टी, सगळ्याच गोष्टी असतात आणि त्याचबरोबर मुलांचे स्कूल, या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे ना मला व्लॉग्स पण तुमच्यासोबत काही शेअर करता आलं नाही. त्याचबरोबर माझे हेल्थ इश्यूसुद्धा चालू होते, म्हणजे अगदी ट्रिप दरम्यानसुद्धा मला हेल्थ इश्यू होते. पण सगळं झालं होतं आणि मला काही करून महाकालला जायचंच होतं. त्यामुळे मग मी ते माझं सगळं आजारपण सगळं बाजूला ठेवून मी सगळं ते एन्जॉयही केलं. असे काही रिझन्स होते, त्यामुळेच ना शूट केलेले ब्लॉगसुद्धा मला एडिट करून ते पोस्ट करता आले नाही, कारण इतके व्हिडिओसुद्धा मोबाईलमध्ये झाले होते की स्पेसचासुद्धा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे ना स्पेस मला मिळवण्यासाठी खूप सारे व्हिडिओजसुद्धा डिलीट करायला लागले. तर असं होतं एकंदरीत सगळं.
सगळं आवरून ना मी कालभैरवाच्या मंदिरात संध्याकाळी यांच्यासोबत आली होती. म्हणजे मी, लोलो आणि माझी पुतणी आणि वहिनी असं आम्ही सगळेजण आलो होतो. आणि खरंच खूप गर्दी होती मंदिरामध्ये आणि ह्या मंदिराला मी पहिल्यांदा विजिट केलं होतं. हे मंदिर चेंबूरमध्ये आहे. स्मशानाच्या आतमध्ये हे मंदिर आहे. म्हणजे स्मशान जसं चालू होतं तर सुरुवातीलाच हे मंदिर आहे आणि खूप सारे लोक इथे आले होते. तर मी मंदिरातसुद्धा एक दिवा जो होता ना तो प्रज्वलित केला इकडे. कारण आजच्या दिवशी ना कालभैरवाच्या मंदिरात दिवा प्रज्वलित करणंसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि चांगलं असतं. आणि आता रिसेंटलीच आम्ही उज्जैनला जाऊन आलो, त्यामुळे कालभैरवाबद्दल खूप सारी माहिती मला मिळाली. त्यामुळे म्हटलं की यानंतर जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा नक्कीच आपण या मंदिराला व्हिजिट करूया. बाजूलाच ना सप्तशृंगीचं मंदिर होतं, पण गर्दी असल्यामुळे ते बंद ठेवलं होतं. आणि त्याच्या बाजूला कालिका मातेचं मंदिर होतं, तर तिथेसुद्धा आम्ही आरती घेतली आणि मग सगळं आवरून ना फायनली आम्ही घरी जायला निघालो. तुम्ही बघू शकता मंदिरात किती सारी गर्दी होती अजूनही. तर असा होता आजचा एकंदरीत ब्लॉग. आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा.